नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 25 एप्रिल 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, तब्बल 4 दशकानंतर टपाल खात्याने पोस्ट ऑफिसची दुसरी शाखा ही कुठे उघडली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 अंटार्क्टिका। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणता देश हा 130 किमी पल्ल्याच्या एस्ट्रा मार्क 2 हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची योजना आखत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, ONDCच्या सहकार्याने फॅशन आणि किराणा मालाच्या विस्तारासाठी कोणती कंपनी लक्ष ठेवत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 ओला। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, इंदिरा गांधी इंटरनॅशनल IGI विमानतळ 2023 मध्ये जगातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये कोणते स्थान मिळवते? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 10वे स्थान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली तुकडी कोणत्या देशाला मिळणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 फिलिपिन्स। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, ढाका बांगलादेश येथे भारताचे रेल्वे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 नरपत सिंग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारताने 2024 या साली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी मतदान केव्हा सुरू केले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 19 एप्रिल। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या पदार्थामुळे दीर्घकाळ कर्करोग होण्याचा आरोप आहे, ज्यामुळे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये विशिष्ट मसाल्यांच्या पावडरवर बंदी घालण्यात आली होती? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 इथिलीन ऑक्साईड। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सर्वात कमी वयाचा चॅलेंजर म्हणून इतिहास कोणी रचला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 गुगेश। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, सागरी सज्जतेची चाचणी घेण्यासाठी भारतीय नौदलाने पूर्व किनारपट्टीवर आयोजित केलेल्या मेगा सरावाचे नाव हे काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पूर्वी लहर। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित आर्यभट्ट पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पावलुरी सुब्बाराव। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, रोईंगमध्ये भारताचा पहिला पॅरिस ऑलिम्पिक कोटा कोणी मिळवला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बलराज पनवार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, ढगाळ वाघाच्या मांजरीची नवीन प्रजाती कुठे शोधली गेली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 ब्राझील येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 17.7%। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताच्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष निव्वळ कर संकलन किती लाख कोटीवर पोहोचले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 19.58। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली किती वर्षे मर्यादेची अट काढून टाकली आहे?
तर मित्रांनो एस जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 65 वर्ष। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17। दिनेश कार्तिक हा IPL मध्ये 250 सामने खेळणारा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? तर मित्रांनो एस जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 तिसरा। प्रश्न क्रमांक 19 आहे या वर्षी एकूण किती टन प्लास्टिक निर्मिती अपेक्षित आहे? तर मित्रांनो एस जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 220। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20। जागतिक पातळीवर प्लास्टिक कचऱ्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो एस जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 7.11%। तर मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात।